पूर्ण हे दोन सर्कल केले प्रोडक्टमध्ये ट्रायंगल थेरॉटिकल पार्टमध्ये मी तुम्हाला सांगेन. तात्पुरतं काय लक्षात ठेवा की प्रायमरी अल्कोहोल ऑक्सिडाइज झाले की ते अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होतात आणि जर सेकंडरी अल्कोहोल घेतलं मी, हे तुमचं सेकंडरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोलला जर मी ऑक्सिडाइज केलं तर ते कीटोन ह्या टाईपचे प्रोडक्ट येतात. तीच रिॲक्शन रिव्हर्सिबल मॅनरमध्ये कॅरी आउट केली म्हणजे कीटोनचं जर रिडक्शन केलं तर आहे तसे आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळतात. दिस इज अ जनरल रिॲक्शन. आता हे अल्कोहोलचं अल्डिहाइड किंवा अल्कोहोलचं कीटोन कसं तयार होतं तर त्याच्यासाठी एक टाईपची रिॲक्शन तिथं होते. काय होते बघा त्याच्यामध्ये, काय होत असतं की जेव्हा आपण प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोल घेतो तेव्हा त्याच्यामध्ये असणारा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, सेंटेन्समध्ये काय लिहिलंय बघा मी, द हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल फॉर्म C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप. याचा अर्थ काय, प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल मधला हा जो OH ग्रुप आहे ना त्याचं कन्वर्जन कशात होते म्हणून सांगितलं, C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप मध्ये होतं. आणि हे होतं कसं, बाय द रिमूव्हल ऑफ 2 हायड्रोजन ॲटम्स. इथं 2 हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केले जातात. ओके, मग हे 2 हायड्रोजन रिमूव्ह कुठून होतात, 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम हायड्रॉक्सिल ग्रुप अँड अदर हायड्रोजन फ्रॉम अल्फा कार्बन. ही कंडिशन आहे त्या रिॲक्शनची. आणि हे 2 हायड्रोजन रिमूव्ह झाल्यानंतर जी रिॲक्शन होते दिस इज डिहायड्रोजनेशन रिॲक्शन. त्या रिॲक्शनला काय म्हटलंय, डिहायड्रोजनेशन. म्हणजे डी मीन्स टू रिमूव्ह, कुणाला रिमूव्ह केले तर हायड्रोजनला रिमूव्ह केले म्हणून डिहायड्रोजनेशन रिॲक्शन होते. आता हायड्रोजन कुठले रिमूव्ह होतात म्हणून सांगितलं, एक हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुप मधला आणि दुसरा हायड्रोजन अल्फा कार्बन मधला. एवढेच अल्फा कार्बन हे आपण बघितलं होतं. अल्फा कार्बन म्हणजे असा कार्बन असतो ज्याला फंक्शनल ग्रुप जोडलेला असतो. आता प्रायमरी अल्कोहोल घ्या किंवा सेकंडरी अल्कोहोल घ्या, हा तुमचा मिडल वन अल्फा कार्बन आहे, त्याला डायरेक्टली पुढे हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलाय. किंवा ह्या सेकंडरी अल्कोहोलमध्ये तुमचा हा अल्फा कार्बन आहे ना त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला आहे. मग अल्फा कार्बनचा हायड्रोजन म्हटले. आता ह्या अल्फा कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, तुम्ही कुठलाही रिमूव्ह करू शकता. मी इथं ह्याला सर्कल केले म्हणजे हा एक हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुप मधला हा हायड्रोजन, 2 हायड्रोजन हे इथं रिमूव्ह केले जातात. म्हणजे बाय प्रोडक्ट मध्ये तुम्हाला इथं काय मिळेल, H2 रिमूव्ह केलेला बघायला मिळेल. आणि हा रिमूव्ह झाल्यानंतर ह्याचं पूर्ण कन्वर्जन कार्बनची बॅलन्स मेंटेन ठेवायला मग इथं डबल बॉन्डचं फॉर्मेशन होऊन अल्डिहाइडचं फॉर्मेशन होतं. सेम मेकॅनिझम तुम्हाला कीटोनच्या फॉर्मेशन मध्ये पण तसंच बघायला मिळेल. हा अल्फा कार्बन आहे, त्याचा हा हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुप मधला हा हायड्रोजन, हे 2 रिमूव्ह होणार आणि कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये काय होईल, डबल बॉन्डचं फॉर्मेशन होईल. सिंपल रिॲक्शन आहे बघा. मेकॅनिझम ह्या फॉर्म मध्ये आपलं जाईल किंवा ह्या प्रोसेसने ही रिॲक्शन होते. आता हे फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलच्या बाबतीत बघायला मिळतं आपल्याला. पण टर्शरी अल्कोहोलसाठी काय कंडिशन येते, तर टर्शरी अल्कोहोल जर कन्सिडर केले तर ह्या टाईपचे रिॲक्शन जनरली बघायला मिळत नाही टर्शरी अल्कोहोलमध्ये. त्याचं कारण काय आहे बघा, टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा हायड्रोजन नसतात. टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा हायड्रोजन नसतात. कसे नसतात, तर टर्शरी अल्कोहोल आपण कसं डिनोट करतो, समजा हा तुमचा मिडल कार्बन टर्शरी कार्बन आहे, ह्याला अजून 3 कार्बन येणार, मग ह्याला असतो हायड्रॉक्सिल ग्रुप, हा झाला तुमचा अल्फा कार्बन. अल्फा कार्बन जर कन्सिडर केला, आपल्याला हायड्रोजन रिमूव्ह करायचे. अल्फा कार्बनला कुठं हायड्रोजन दिसतोय का तुम्हाला, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे आणि हा पण कार्बनच आहे, मग पुढे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याला हायड्रोजन येणार म्हणजे इथं हायड्रोजन असतात, पण हे अल्फा कार्बनचे हायड्रोजन येणार का, नाही येणार. तर ह्या कार्बनशी रिलेटेड म्हणजे हा बीटा येईल, हा बीटा, हा बीटा, हे सगळे बीटा हायड्रोजन असणार आहे. म्हणजे टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बन नसतात, हायड्रोजन नसतात, त्यामुळे तिथं ह्या टाईपचं रिॲक्शन बघायला मिळत नाही. सम केसेसमध्ये जर वेगळे ऑक्सिडायझिंग रिएजंट आपण वापरले तर मात्र टर्शरी अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइड किंवा कीटोनमध्ये होतं, पण थोडेसे चेंजेस येतात. इंटरमिडिएट प्रोडक्ट्स आधी तयार होत असतात आणि नंतर पुढे तुम्हाला अल्डिहाइड किंवा कीटोन भेटतात त्याच्यामध्ये. ती रिॲक्शन आपण पुढे एक्झाम्पलमध्ये बघायची. ओके, हे झालं जनरल रिॲक्शनशी रिलेटेड. आता ह्याला कन्सिडर करून ह्याचे काय एक्झाम्पल आहेत हे आपल्याला बघायचं आहे. मग त्यामध्ये आपण ऑक्सिडेशन बघतोय. मेन टायटल काय आपलं, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आता ऑक्सिडेशन करायचं आहे म्हटल्यानंतर वेगवेगळे ऑक्सिडायझिंग रिएजंट असतात. आता ह्या रिॲक्शनसाठी कुठले रिएजंट वापरता येतील आपल्याला, तर इथे रिएजंट मी तुम्हाला दिलेले आहे. ऍसिडिफाईड K2CR2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट ऍसिडिफाईड फॉर्म मधलं. तसंच ऍसिडिफाईड KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमँगनेट वापरता येतं किंवा डायल्यूट HNO3 म्हणजे डायल्यूट नायट्रिक ऍसिड वापरता येतं किंवा क्रोमियम ऑक्साईड आपल्याला
वापरता येतो CrO2. हे वेगवेगळे ऑक्सिडायझिंग रिएजंट आहेत ज्याच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड्स किंवा कीटोन्समध्ये करता येईल. आता जनरल रिएक्शन झाले आपल्या, त्याचे एक एक्झाम्पल आपण बघूया. एक एक्झाम्पल फॉर प्रायमरी अल्कोहोल. आता मी प्रायमरी अल्कोहोल घेतले आणि त्याचं ऑक्सिडेशन कॅरी केले. सेम हे लक्षात ठेवायचं, आपल्याला डिहायड्रोजनेशन रिएक्शन कॅरी आउट करायचे, हायड्रोजन रिमूव्ह करायचे. कुठले हायड्रोजन रिमूव्ह करणार तुम्ही? एक हायड्रॉक्सिल ग्रुप मधला हायड्रोजन आणि एक अल्फा कार्बनचा हायड्रोजन. एवढं लक्षात ठेवलं तर कुठलाही अल्कोहोल दिला तर तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता अल्डिहाइड आणि कीटोन्स मध्ये. हे तुमचं पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोल घेतले. दिस इज द इथेनॉल, CH3 CH2 and OH. हे इथेनॉल आहे, याचं ऑक्सिडेशन केले, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. रिएजंट तुम्ही याच्यापैकी कुठलाही वापरू शकता. मी काय दिले बघा, K2Cr2O7 डायल्यूट H2SO4. ऍसिडिफाईड आहे, जे डायल्यूट H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये हे ऍसिडिफिकेशन कॅरी आउट केलेलं असतं. पोटॅशियम डायक्रोमेट घेतले. हे होणार तेव्हा मेकॅनिझम सेम. अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुप मधला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार. प्रोडक्ट मध्ये काय होईल, या पोझिशनला तुमच्या डबल बॉन्डचं फॉर्मेशन होईल. आणि तेच दिले पुढे प्रोडक्ट मध्ये CH3, इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला, हायड्रॉक्सिल ग्रुपचा एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि कार्बन आणि हायड्रोजन मध्ये डबल बॉन्ड. हा हायड्रोजन ऍड इट इज. तुम्ही हा करू शकता, रिमूव्ह तरी सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे याच्यातून तुम्हाला काय मिळालं बघा, CH3 CH डबल बॉन्ड O. हे अल्डिहाइड तयार झाले. म्हणजे आपली जनरल रिएक्शन ही बनली. प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशात होतं, अल्डिहाइड्स मध्ये होतं. सिंपल वर. एक नेक्स्ट वन, सेकंडरी अल्कोहोल घेतले तर आपल्याकडे जनरल रिएक्शन आहे बघा. काय सांगितलं की सेकंडरी अल्कोहोल घेतलं तर आपल्याला प्रोडक्ट मध्ये कीटोन्स मिळणार आहे. आता इथे मी सेकंडरी अल्कोहोल घेतले. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे कसं आहे, सेकंडरी कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप असणार आहे. हा तुमचा मिडल वन सेकंडरी कार्बन आहे का बघा. हा मिडल कार्बन 1 2 अजून 2 कार्बनला जोडलाय, म्हणजे हा सेकंडरी कार्बन आहे. आता ह्याला ह्याचं नाव जर कन्सिडर केलं तर हे 2 प्रोपॅनॉल आहे किंवा प्रोपॅन 2OL. इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. ह्याचं सुद्धा आपण ऑक्सिडेशन कॅरी आउट करू शकतो. सेम रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये तोच रिएजंट घेतल्याने पोटॅशियम डायक्रोमेट ऍसिडिफाईड फॉर्म बनला. सेम वे अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह होईल, हायड्रॉक्सिल कार्बन मधला एक हायड्रोजन रिमूव्ह होईल. बाय प्रोडक्ट मध्ये H2 चं एलिमिनेशन झाल्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये काय होईल, डबल बॉन्डचं फॉर्मेशन होणार. बाकी इकडचं स्ट्रक्चर ऍज इट इज. हा CH3 तसा, हा CH3 तसा. चेंज फक्त ह्या दोन सिंगल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये होणार. आणि प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काय मिळेल बघा, CH3 CH3 कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं. प्रोपॅन 2चं फॉर्मेशन झालं. नाउ दिस इज अ कीटोन. हा एक CH3 हा एक CH3 म्हणजे हा R C डबल बॉन्ड O कीटोन तयार झाला. याचा अर्थ कळाला. म्हणजे जेव्हा आपण सेकंडरी अल्कोहोल घेणार तेव्हा त्याचं कीटोन मध्ये कन्वर्जन होणार. प्रायमरी अल्कोहोल घेतलं तर अल्डिहाइड येणार. मग अशी मी सांगितलं होतं तुम्हाला की टर्शरी अल्कोहोलसाठी ह्या टाईपच्या रिएक्शन पॉसिबल नसतात, पण सर्टन केसेसमध्ये जर रिएजंट आपण वापरले तसे तर ते ऑक्सिडाइज होतात. तर त्याचं एक एक्झाम्पल बघूया. समजा मी टर्शरी अल्कोहोल घेतलं. हे टर्शरी अल्कोहोल हे तुमचं दिलंय. दिस इज 2 मिथिल प्रोपॅनॉल आहे. 2 मिथिल प्रोपॅनॉल. टर्शरी कार्बन आहे हा मधला, ह्याला आपण अल्फा कार्बन कन्सिडर करूया. इथं कुठलाही अल्फा हायड्रोजन नाहीये. आपल्याला डिहायड्रोजनेशन कॅरी आउट करायचं असेल तर कंडिशन काय आहे की तिथं अल्फा हायड्रोजन असावा, पण इथं नाहीये. पण जर ह्याला क्रोमियम ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये जर ऑक्सिडाइज केलं ह्याच्या प्रेझेन्स मध्ये, तर ह्याच्यामधनं पहिल्यांदा काय होतं बघा, डिहायड्रेशनची रिएक्शन होते. H2O पहिलं रिमूव्ह केलं जातं आणि H2O रिमूव्ह होताना कसं होणार, आपल्याकडे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि अल्फा कार्बनला जोडून हे तुमच्याकडे मिथिल ग्रुप आहे. मिथिल ग्रुप मध्ये इथं पण हायड्रोजन आहे. तर हायड्रोजनशी रिलेटेड इथं कसं आहे, CH3 आहे, म्हणजे ह्या तुमच्या कार्बनला 3 हायड्रोजन आहे बघा. आपल्याला H2O रिमूव्ह करायचं आहे ना. H2O रिमूव्ह करत असताना काय होईल, ओव्हरऑल इथला एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन, समजा हे एवढं रिमूव्ह झालं आणि रिगार्डिंग टू दी ऑक्सिडेशन इथं प्लस O केअर करणार आहे आपण. हे रिमूव्ह झाल्यानंतर इथं शिल्लक काय राहील, इथं ह्या फॉर्मला डबल बॉन्डचं फॉर्मेशन राहणार तुमचं आणि बाकी फॉर्म होत असताना इथला हायड्रोजन आणि हे H2O सगळं इथनं रिमूव्ह झाल्यानंतर H2O च्या फॉर्म मध्ये हे निघून गेलं तर शिल्लक काय राहिलं बघा, इथं CH3 हा CH3 हा CH3 आणि हे इथं CH2 तयार झालं. पण हे इथलं इलिमिनेट झाल्यानंतर टोटली ह्या बॉन्डला तुमचं डबल बॉन्डचं फॉर्मेशन राहणार. म्हणजे ह्याच्यामधनं पहिल्यांदा एक इंटरमिडिएट फॉर्म तुम्हाला मिळतो, विच इज कॉल्ड एज 2 मिथिल प्रोपीन. टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीत अल्किन्स मिळतात पहिल्यांदा आणि नंतर ह्या अल्किनला ऑक्सिडाइज करायचं. एक 2 स्टेपची रिएक्शन आपण सांगू शकतो ही. टर्शरी अल्कोहोल मधनं ऑक्सिडेशन झालं तर पहिल्यांदा अल्किन्स मिळतात आणि परत
मॅक्झिमम विचारले जातात. याचा म्हणजे कसं विचारणार की रिएक्टंट देतील, एरोवरती कंडिशन देतील आणि व्हॉट इज दी प्रोडक्ट असा क्वेश्चन असणार आहे. आता इथं मी डायल्यूट H2SO4 अलॉंग विथ K2Cr2O7 घेतले. ह्याच्या ऐवजी तुम्हाला एरोवरती कधी कधी डायल्यूट नायट्रिक ऍसिड देतील किंवा KMnO4 देतील. तर बोलून आता लक्षात काय ठेवायचं की हे ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. हे पक्के लक्षात ठेवा. ह्याच्यामधला कुठलाही रिएजंट जेव्हा एरोवरती येणार आणि अल्कोहोल जर असेल तर तिथं हायड्रोजनेशनच्या रिॲक्शन होणार आणि त्यातनं एकतर अल्डिहाइड, प्रायमरी अल्कोहोल असेल तर अल्डिहाइड मिळेल, सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन मिळेल आणि टर्शरी अल्कोहोल असेल तरी सुद्धा तिथनं कीटोनचं जनरेशन झालं. हे लक्षात ठेवा. आता हे एक टाईपचे रिएजंट वापरून झाले. ऑक्सिडेशन आपल्याला खूप साऱ्या वेळेला कॅरी आउट करता येते. त्याच्यातलीच मग पुढची पद्धत आहे बघा, बाय युझिंग PCC अँड PDC. नाउ व्हॉट इज दिस वन? हे पण इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती तुम्हाला 1 मार्कचा प्रिडिक्टिव्ह प्रोडक्ट किंवा PCC PDC एरोवरती कंडिशन देतात आणि प्रोडक्टमध्ये काय मिळेल असं विचारतात. तर PCC म्हणजे काय? पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट आणि PDC म्हणजे काय? पिरिडीनियम डायक्लोरोक्रोमेटच्या फॉर्ममध्ये हे दोन रिएजंट आहेत. ॲज ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हणून यांना यूज केलं जातं. मेकॅनिझम तेच राहणार आहे. अल्फा हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुपमधला हायड्रोजन रिमूव्ह होणार. आता प्रोपॅनॉल घेतलाय तुम्ही, प्रोपॅनॉलमध्ये कन्व्हर्जन त्याच्यामध्ये कसं झालंय? प्रोपॅनॉलमध्ये म्हणजे प्रायमरी अल्कोहोल आहे. तुम्ही सेकंडरी घेतलं तर तुम्हाला कीटोन मिळणार, टर्शरी घेतलं तर तुम्हाला पण तिथं कीटोनच मिळणार. एक सिंपल एक्झाम्पल घेतले, काय होणार बघा, PCCच्या प्रेझेन्समध्ये, पिरिडीनियम क्लोरोक्रोमेटच्या प्रेझेन्समध्ये ओव्हरऑल ऑक्सिडेशन जेव्हा आपण कॅरी आउट करणार तेव्हा ह्या रिएक्शनशी रिलेटेड तिथला OH आणि ह्या फॉर्मशी रिलेटेड तिथला येणारा तुमचा हायड्रोजन ह्याच्याशी इलिमिनेट होऊन ह्याच्यामधनं प्रोपॅनॉलचं फॉर्मेशन म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होणार. PCC असेल किंवा PDC याचे लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट, पिरिडीनियम डायक्रोमेटशी फॉर्मशी रिलेटेड ह्याचे लॉंग फॉर्म. 1 मार्कला ही पण रिॲक्शन बऱ्याच वेळेला विचारली. ऑक्सिडेशनशी रिलेटेड आपण दोन टाईप बघितल्या, अल्डिहाइड आणि कीटोनच तयार होतात. जर तुम्ही हे रिएजंट घेतले तरी सुद्धा किंवा PCC PDC घेतलं तरी सुद्धा सेम तशीच रिॲक्शन आहे, फक्त एरोवरची कंडिशन आता बदलायची आपल्याला. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलमधून दुसरी कॅटेगरी येते बाय युझिंग कॉपर वेपर. कॉपरच्या वेपर वापरून सुद्धा आपल्याला अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड किंवा कीटोन्समध्ये करता येईल. आता ते कसं काय होतं बघा, जेव्हा आपण प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोलच्या ज्या वेपर्स आहेत त्या जर पास केल्या हिटेड कॉपरमधनं, हीट केलेल्या कॉपरच्या फॉर्ममधनं जर प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलच्या वेपर जर पास केले आपण तर त्याच्यामध्ये डिहायड्रोजनेशन ही रिॲक्शन होते. म्हणजे सेम त्या टाईपची अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुपमधला हायड्रोजन तिथनं रिमूव्ह केला जाणार आहे, तीच रिॲक्शन होते. पण जेव्हा आपण टर्शरी अल्कोहोल जर ह्या फॉर्ममधनं न्यायला बघितलं कॉपरच्या प्रेझेन्समध्ये तर त्याचं कन्व्हर्जन अल्केन्समध्ये होतं. म्हणजे हीच रिॲक्शन परत रिपीटेड झालेली बघायला मिळणार आहे. सेम कंडिशन तीच येणार. प्रायमरी अल्कोहोल घेतलं तर त्याच्यातनं अल्डिहाइड मिळेल तुम्हाला. टेक एक्झाम्पल ऑफ इथॅनॉल CH3CH2 and OH. ह्या फॉर्मशी रिलेटेड प्रायमरी अल्कोहोल घेतलं तर ह्या पोझिशनला असणारा तुमचा अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुपमधला हा हायड्रोजन H2च्या फॉर्ममध्ये इलिमिनेट होतील आणि ह्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होणार. म्हणजे इथॅनॉल घेतला तर इथॅनॉल मिळणार. ओके. आणि जर इथं प्रोपॅनॉलच्या फॉर्ममध्ये घेतलं तर त्याच्यामधनं तुम्हाला प्रोपॅनोन मिळणार सेकंडरी अल्कोहोलच्या बाबतीत. सेकंडरी अल्कोहोलमध्ये पण सेम इथला हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुपमधला हायड्रोजन डिहायड्रोजनेशनच्या फॉर्ममधनं ते इलिमिनेट होणार. एरोवरची कंडिशन मात्र लक्षात ठेवा, कॉपरच्या वेपर्स आहेत, हिटेड कॉपर आपण घेतले, ह्याच्यात तुम्हाला ॲसिटोन म्हणजे कीटोन मिळणार. ओके. आणि जर टर्शरी अल्कोहोल घेतलं तर टर्शरी अल्कोहोलसाठी कंडिशन काय सांगितली की पहिल्यांदा तुम्हाला याच्यामधनं अल्किन्स मिळतात आणि परत ह्याला जर पुढे ऑक्सिडाइज केलं म्हणजे ही रिॲक्शन परत त्याला ऑक्सिडाइज केलं तर मात्र तुम्हाला त्याच्यामधनं कीटोन जनरेट झालेला बघायला मिळतो. एकंदरीत ही आपली शेवटची केमिकल प्रॉपर्टी आहे अल्कोहोल्समधली. ओके. सगळ्या रिॲक्शन सेम आहेत. ओव्हरऑल मी घेताना एक्झाम्पल पण सगळे सेम घेतले, फक्त एरोवरच्या कंडिशन तेवढ्या डिफरंट आहेत. मेकॅनिझम सेम, सगळीकडं डिहायड्रोजनेशनच कॅरी आउट होतं. हा एवढा पॉईंट मात्र लक्षात ठेवा. हे कळालं की रिॲक्शन नेमकी काय झाले ते कळेल. आपल्याला फक्त हायड्रोजन रिमूव्ह करायचे प्रायमरी
बाकी कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये फक्त डबल बॉन्डचं फॉर्मेशन तयार झालेलं बघायला मिळेल. आणि हे रिएजंट आणि ह्या रिएक्शनशी रिलेटेड प्रेडिक्टिव्ह प्रोडक्टसाठी मॅक्झिमम क्वेश्चन राहतात याच्यावरती. इथपर्यंत जो पार्ट आहे तुमचा तो केमिकल